भारतीय जनता पार्टीने आज बघा सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद देताना अर्थ खातं दिलेलं नाहीये. म्हणजे भाजपाला काहीतरी वेगळं याच्यातून साध्य करायचंच आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर नाचून जर अजितदादांचा पक्ष चालणार असेल तर त्या पक्षाला निश्चितपणे पुढच्या काळात धोका निर्माण होऊ शकतो. तो पक्ष हायजॅक होऊ शकतो. पवार साहेब काल नीरा नदीवर तिथला प्रश्न शेतकऱ्यांचे घेऊन पवार साहेब पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. याचा अर्थ पवार साहेबांना काहीतरी दिसतंय. पवार साहेब एक दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक अनुभव आहे. भारतीय जनता पार्टी काय काय खेळ करू शकतं हे पवार साहेबांना निश्चित ज्ञान आहे. हा पक्ष भाजपाचा खरा अडथळा आहे आणि हा अडथळा कदाचित वेगळ्या मार्गाने कसा आपल्याला नष्ट करता येईल. आणि महाराष्ट्रामध्ये पवार नावाचा ब्रँड एकदा हटला किंवा आपल्याला राज्य करायला मोकळं झालं. मग पवारांच्यातले काही लोक आपल्या हाताशी धरायचे. म्हणून अजितदादांच्या पक्षातले काही लोकांना ते हाताशी धरून हे राजकारण पुढच्या काळात सुद्धा सातत्याने करत राहतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे 4 प्रमुख नेते स्वतःला ते म्हणवतात की ज्यांच्या नावावर महाराष्ट्रात दादांच्या पक्षाला मतं मिळालेली नाहीयेत, असे 4 लोक आता पक्षाचा ताबा घेऊन त्या ठिकाणी घाईघाई पवार कुटुंबियामध्ये कुठलंही दुःखाचं तिथलं सावट हटलेलं नव्हतं. अजितदादांच्या चितेवरचं अजून अग्नी विझलेला नव्हता. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. तोच त्यांच्या मिटिंगा बारामतीतच होत्या. मी 2 दिवस बारामतीतच होतो. राग सावडण्याच्या कार्यक्रमापर्यंत होतो. आणि मला नवल वाटतं की अंत्यविधीला इतकी विलाजी तुम्ही पण होता तिथे. इतकी मोठी लाखोंचा जनसमुदाय होता. पण राखेच्या कार्यक्रमाला जे म्हणतात की अजितदादा आमचे कुटुंब होतं, आमच्या कुटुंबाचे प्रमुख होते, अजितदादा आमच्या हृदयात होते, ज्यांनी अजितदादांचा फोटो लावून मतं मागितली. दादांना जाऊन 3 दिवस झालेले आहेत. महाराष्ट्रामधला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, महाराष्ट्रातला नागरिक हे सगळे प्रचंड दादाच्या जाण्याने हरलेले. आपणही सगळे धक्क्यामधून सावरत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी की पवार कुटुंब ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सोबत आहेत म्हणून फक्त विधिमंडळाचा नेता निवडला जाणं आणि उपमुख्यमंत्र्याची शपथ घेणं एवढंच आता झालेलं आहे. त्यामुळे अजूनही कुठल्याही पुढच्या चर्चा या काही धुसर झालेल्या नाहीत, थांबलेल्या नाहीत, त्याला पूर्ण विरामही मिळालेला नाही. आणि आमच्या बाजूने तर अजूनपर्यंत आम्ही एकदाही याच्याबद्दलची वाच्यता कुठल्याही नेत्याने केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण आता एकदमच कालपर्यंत माध्यम म्हणजे संजय भाऊ इथे आहेत आणि ते मांडतील, त्यांनी चांगलं लिहिलेलं आहे सगळ्यावरती. पण आता आमच्या समोरचे प्रश्न खूप वेगळे आहेत. आमच्या समोरचे प्रश्न आहेत महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमधल्या कार्यकर्त्याला काय विश्वास द्यावा. सगळेजण म्हणजे माझ्यासारखी पुरोगामी चळवळीतली कार्यकर्ता जेव्हा दादांच्या पक्षामध्ये गेली तेव्हा शिवशाहू फुले आंबेडकर सांगणारा कटेंगे पर बटेंगे नाही हे माझ्या महाराष्ट्रात चालणार नाही सांगणारा नेता होता म्हणून गेलो. ही पोकळी हो खूप मोठी आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला अगदी आमदारांनाही वाटत असेल पवार कुटुंबच तिथे असलं पाहिजे. आणि तो धीर जेव्हा सुनेत्रा वहिनींनी दिला तर त्याला आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आणि अतिशय दुःखद अंतकरण असलं तरी एक महिला नेता म्हणून उभी राहते आहे आणि सगळ्यांना सांगते की मी आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि मग पक्ष उभा राहतो. याच्याकडेही आपण नीट बघितलं पाहिजे असं मला अतिशय नम्रपणे वाटतं. ठीक आहे, तुम्ही म्हणालात की कुठलं स्टेटमेंट नाही. मी थोडं माझ्या सहकार्याने विनंती करतो की तटकरे काय म्हणाले ते एकदा ऐकूया, म्हणजे त्यांना लक्षात येईल की काय पक्षाची भूमिका आहे किंवा काय म्हणतायत त्यांचे नेते. दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होतं 12 तारखेला गोष्ट आपण होणार होती. एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलू. ऐकलं आपण, महाराष्ट्रानं ऐकलं, सगळ्यांनी ऐकलं आणि सगळे हुशार आहोत आपण. विकास लवांडेजी, तुम्ही काय रीड केलं? बिटवीन द लाईन्स काय दिसला तुम्हाला, काय ऐकायला आल्या? विलासजी, आपण मगाशी प्रतिभाताईंची प्रतिक्रिया ऐकली. तर प्रतिभाताई या चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी जे काही मत मांडलं ते कदाचित त्यांचं वैयक्तिक मत त्या मांडत असाव्यात, त्या सकारात्मक विचार करत असाव्यात असं मला दिसतंय. कारण अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये निश्चितच जे विचारधारेला मानणारे लोक आहेत ते लोक, चळवळीतले पुरोगामी विचाराचे किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे लोक, यांच्या प्रतिक्रिया ह्या प्रतिभाताईंच्या सारख्याच येऊ शकतात किंवा तशा आहेत. त्यांच्याच पक्षातल्या 2 मंत्र्यांनी म्हणजे बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असलेले आणि अण्णा बनसोडे पिंपरी चिंचवड मधले आमदार, या दोघांच्या प्रतिक्रिया आजच्या त्यांनी सांगितलं की आम्हाला अजितदादांनी सांगितलं होतं पुढे जाऊन आपल्याला दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत. आज पवार साहेबांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन
घेऊन आवर्जून त्याच्या संदर्भातली उत्तरं आपल्याला जी अपेक्षित होती माध्यमांना ती मिळालेली आहेत. जयंत पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. 10 दिवसापूर्वी बारामती हॉस्टेलला माननीय अजितदादांच्या समवेत मी, रोहितदादा पवार, माजी आमदार सुनील भुसारा, रविकांत वरपे, पंकज बोराडे असे आम्ही 5 लोक अजितदादांच्या बरोबर 1 तासभर होतो. चर्चा झाली. अजितदादांनी आम्हाला सगळं सांगितलं, आपल्याला पुढे जाऊन कसा प्रवास करायचा आहे, काय करावं लागेल. मला म्हणले, विकास आपण 6 तारखेनंतर जिल्हा परिषदचा निकाल झाल्यानंतर आपल्याला एकत्र बसून बऱ्याच काही गोष्टी करायच्यात, हे दोन्ही पक्ष एकत्र आणायच्यात, पुढे जाऊन आपल्याला कदाचित हे सगळं एकत्रपणे लढण्याशिवाय पर्याय उरणार नाही. एका अर्थाने अजितदादा अप्रत्यक्षपणे असंच सांगत होते की भारतीय जनता पार्टी आपल्याला 2029 मध्ये कदाचित सोबत घेणार नाही. असंच अप्रत्यक्षरित्या दादा त्या ठिकाणी बोलत असत. मला त्याचा अर्थ निघतो दादांच्या बोलण्याचा. कारण आजचं जर आपण आलोक नावाच्या एका कार्टूनकाराचं जर कार्टून पाहिलं, आज सोशल मीडियात प्रचंड व्हायरल आहे ते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे 4 प्रमुख नेते स्वतःला ते म्हणवतात की ज्यांच्या नावावर महाराष्ट्रात दादांच्या पक्षाला मतं मिळालेली नाहीयेत, असे 4 लोक आता पक्षाचा ताबा घेऊन त्या ठिकाणी घाईघाई, पवार कुटुंबियामध्ये कुठलंही दुःखाचं तिथलं सावट हटलेलं नव्हतं, अजितदादांच्या चितेवरचा अजून अग्नी विझलेला नव्हता, अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं, तोच त्यांच्या मिटिंगा बारामतीतच होत्या. मी 2 दिवस बारामतीतच होतो, राग सावडण्याच्या कार्यक्रमापर्यंत होतो. आणि मला नवल वाटतं की अंत्यविधीला इतकी विलाजी तुम्ही पण होता तिथे, इतकी मोठी लाखोंचा जनसमुदाय होता, पण राखेच्या कार्यक्रमाला जे म्हणतात की अजितदादा आमचं एक कुटुंब होतं, आमच्या कुटुंबाचे प्रमुख होते, अजितदादा आमच्या हृदयात होते, ज्यांनी अजितदादांचा फोटो लावून मतं मागितली, ते लोक मात्र दादांच्या राखेला तिकडे हात लावायला आले नाहीत. त्यांच्या पक्षातले 2च लोक मला दिसले, जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके आणि सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील. बाकी मला कुणीही तिथलं प्रमुख आमदार म्हणा, मंत्री म्हणा, पक्षाचा प्रतिनिधी जबाबदार कुणीही तिथं दिसला नाही. याचं मला वाईट वाटलं, कारण अजून चितेवरचा अग्नी विझलेला नसता. यांना कुठली गाडी झाली होती अशी की सुनेत्रा वहिनींना ताबडतोब रात्रीचं तिकडे मुंबईला बोलवलं काय, तिकडे मिटिंगा काय, चर्चा काय. अरे तुम्ही कुठेतरी माणूस की दाखवा कुठेतरी. पवार मी एक छोटीशी कमेंट घेतो, मला विश्लेषणावर जायचं या सगळ्याच्या. प्रतिभाताई, एक सामान्य भावना सध्या तुमच्यापर्यंत सुद्धा ती पोहोचत असेल सोशल मीडियावर, आपण सगळे जण सामान्य भावना तिथून येईल असं आपण गृहीत धरलं. लोकांना थोडंसं हे नाही पटलेलं, हे घाई झाली, तुम्हाला काय वाटतं? त्यांचं म्हणणं आहे पण ऐकलं. नाही, मी ऐकलं विकास भाऊंचं, मला थोडंसं आश्चर्य वाटलं की विकास भाऊ मीच राष्ट्रवादीत अजितदादांच्या सोबत गेली म्हणून फेसबुक वरती कॉमेंट्स करणारे आणि मला माझं पुरोगामित्व कसं संपलंय हे सांगणारे अचानक त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतकं एकतर बोलताय, त्याचं मला आश्चर्य वाटलं. दुसरी गोष्ट, ते जेव्हा म्हणतात की राख सावडली गेली नाही, त्याच्यामध्ये सगळं पवार कुटुंब होतं आणि आपण पवारांचं, अजितदादांचं विशेषतः आपण बघितलेलं आहे ते किती पुरोगामी होते. या सगळ्या याच्यामध्ये विकास भाऊंनी त्याचा मुद्दा करावा आणि त्याचा सगळा भाऊ करावा, हे अत्यंत दुःखद आहे. महाराष्ट्रामधल्या जनतेच्या भावना मी समजू शकते आणि मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की अजितदादा हे असं व्यक्तिमत्व आहे की ते होतं की जे आपण त्या व्यक्तिमत्वाला आपण बघितलं आहे की कायम कार्यरत असणार आहे. आणि अशा दादांच्या कार्यकर्त्यांना एकटं पण वाटू नये, दादांच्या कार्यकर्त्याला वाटावं की हा पक्ष पवार कुटुंबाच्याच हातामध्ये आहे, हा मेसेज दिला गेला. असं असताना अशा पद्धतीनं बोललं जावं. आणि मग अजून मी तुम्हाला सांगते, तटकरेंचं बोलणं ऐकलेलं आहे, त्यांनी कुठल्याही याच्यामध्ये डायरेक्ट डिनाय केलेलं नाही. म्हणून तर म्हणालो बिटवीन द लाईन्स वाचा, म्हणून रीड करा काय तुम्हाला बिटवीन द लाईन्स पॉझिटिव्ह पण घ्या, तुम्ही बिटवीन द लाईन्स पॉझिटिव्ह पण घ्या, काही चर्चा होऊ शकते, थोडा वेळ द्या. इतक्या केलेला प्रहार दादाच्या जाण्यानं लगेच पुस्तक. ठीक आहे, मला 2 पाहुण्यांकडे जायचं. विकाजी येतो, मी तुमच्याकडे येतो. एक छोटी कमेंट, जास्त वेळ नको. मला एक सांगायचंय, दोन्ही तुम्ही जे प्रस्तावनेत सांगितलं ती अजितदादांची इच्छा होती की आपल्याला हे दोन्ही पक्ष एकत्र आणायचे. अजितदादांची मनापासून इच्छा होती आणि कुटुंब एक करून पक्ष दोन्ही एकत्र पुढे जायचे, ही अजितदादांची व्यक्तिगत इच्छा होती. ते त्या पद्धतीने कार्यरत होते, त्या पद्धतीने चर्चा करत होते. आज तुम्ही जे प्रश्न विचारलाय की त्याला खीळ बसले का, तर होय, निश्चित खीळ बसलेली आहे. पण विकाजी ऐका विकाजी ऐका, आपल्याला वाद नाही करायचा. पुढचे काही दिवस तरी कोणी काय पाळू न पाळू, आपण पाळूया. आपण पुढचे काही दिवस किंवा 8-10 दिवस तरी मी ठरवलंय की वाद करायचा नाही आणि मी करू देणार नाही कोणाला. आता आवटे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारची मांडणी आता केली जाते विलिनीकरणाच्या संदर्भात, हे अजितदादा, एकतर पहिली गोष्ट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं हे अजितदादांना अभिप्रेत होतं, तेच केलं असं म्हटलं जात आहे. आणि एका बाजूला ते सांगतायत की ही अजितदादांची इच्छा होती, शेवटची इच्छा होती दोघांचं विलिनीकरण करणं, पण त्यांच्या नेत्यांचे सूर वेगळे दिसत आहेत. याचा अर्थ काय आहे? राष्ट्रवादीमध्येच 2 गट होते का, विलिनीकरण करावं आणि न करावं
करावं म्हणणार आहे. एक अजितदादा आणि दुसरे नेते. सर म्यूटात. एक गंमत अशी आहे विलास, की शरद पवार गटाचे नेते जे आहेत त्यांचं सुरू आहे तुला ते आठवेल का असा, आणि अजित पवार गटाचे जे सगळे लोक आहेत ते मात्र ही तुझी आठवण टाळली पाहिजे असं सगळं सुरू आहे. मला असं वाटतं की मुळात विलिनीकरणाच्या अनुषंगानं साधी गोष्ट अशी आहे की अजित पवारांची इच्छा होती, याच्यामध्ये काही शंकाच नाहीये, आणि त्या प्रकारची विधानं त्यांनी केलेली होती. महानगरपालिकेला सुरुवात झाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एका चिन्हावर घड्याळाच्या चिन्हावर खरं म्हणजे दोन्ही पक्षांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न घेतला, तेव्हा ते पुढे जाणार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांसारखा नेता म्हणतो आहे हे सगळं ठरलं होतं, तारीख पण ठरली होती, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. तो काही मुद्दा मला वाटत नाहीये. पण आता दिसतंय असं की अजित पवारांनी जेव्हा हे ठरवलं तेव्हा कोणी त्यांना फार विरोध केला पण नसेल, आणि विरोध करण्याचं कारण नव्हतं. याचं कारण असं होतं की समजा विलिनीकरण झालं तरी सुद्धा त्यांच्याकडे अजित पवारांसारखा महाशक्तिमान नेता होता, त्यामुळे पूर्ण पक्ष हा त्या अर्थानं आपल्याच ताब्यात असणार, अजित पवारांच्या ताब्यात असणार हे गृहीत होतं. आता मात्र समजा विलिनीकरण झालं तर केंद्रामध्ये दिल्लीमध्ये प्रभावी कोण असतील? सुप्रिया सुळे. राज्यामध्ये प्रभावी कोण असतील? जयंत पाटील, रोहित पवार, आणि मार्गदर्शन कोणाचं? शरद पवारांचं. तर या सगळ्यामध्ये आपलं स्थान काय? हा प्रश्न प्रफुल्ल पटेलांना पडला असणार, हा प्रश्न सुनील तटकरे यांना पडला असणार, हा प्रश्न छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना पडला असणार, आणि ज्यांचा आपण फार विचार करत नाही पण तो केला पाहिजे ते म्हणजे या सगळ्यामध्ये पार्थ पवारांचा रोल फारच मोठा आणि क्रुशियल आहे. आपण जर बघितलं की नरेश अरोरा यांचा डिझाइन बॉक्स जी काही कन्सल्टिंग कंपनी आणली तर त्यामध्ये पार्थ पवारांचा वाटा फार मोठा होता. अरोरांचा पण असू शकतो कदाचित. या सगळ्या परिस्थितीमध्ये येस अगदी या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की पार्थ पवारांचा वाटा फार मोठा आहे. नरेश अरोरा या सगळ्या प्रक्रियेमध्ये केंद्रस्थानी होतेच, त्यामुळे प्रफुल्ल पटेल, नरेश अरोरा, सुनील तटकरे या सगळ्यांचं हे म्हणणं आहे. मला असं दिसतंय विलास की बेसिकली या सगळ्या लोकांना आता असं वाटतंय की जर विलिनीकरण झालं तर त्याचा फायदा आपल्याला काहीच होणार नाही, लाभार्थी वेगळेच असतील आणि उलट पक्ष तोटे असतील. दुसरं काय माहितीये का, म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं राजकारण हे फार विचित्र सगळ्या गुंतागुंतांचं मिश्रण आहे. म्हणजे सरंजामी मानसिकता पण आहे, लोकशाही पण आहे, एकपक्षीय वर्चस्वामुळे लोकशाहीची पायमल्ली पण आहे, मार्केटिंग आणि इमेज मेकिंग पण आहे, आणि कुटुंब, कबिला, भाऊबंदकी पण आहे. त्यामध्ये शेवटी असं आहे की सुनेत्रा पवारांना सुद्धा असं वाटणं शक्य आहे की जर रोहित पवार आले तर त्या तुलनेमध्ये पार्थ पवार मागे पडू शकतो. या सगळ्या कारणामुळे जर विलिनीकरण झालं तर आपल्याला तोटा जो होईल, फायदा होणार नाही असं एकूण या सगळ्या लोकांना वाटत असावं. पण मला असं वाटतं की त्यासाठी ज्या प्रकारची पावलं उचलली गेली, म्हणजे मला कायम प्रश्न पडतो, प्रफुल्ल पटेल नावाचे जे गृहस्थ आहेत ना, ते निवडणुका सुरू असतात तेव्हा कुठे दिसत नाहीत, जेव्हा बाकी सगळे वैचारिक भूमिका मांडत असतात तेव्हा कुठे असत नाहीत, पण जेव्हा असं काही घडतं तेव्हा मात्र प्रफुल्ल पटेल सगळ्यात अगोदर पोहोचते जास्त. तर प्रफुल्ल पटेलांचं जे काही महत्व अशा बरोबर योग्य वेळी असतं, तर मला हे कळत नाही मुळामध्ये की या प्रकारच्या ज्या गोष्टी झाल्या आणि काही झाल्या किंवा काय तो मुद्दा वेगळा. म्हणजे मला असं वाटतं की 2 दिवसांमध्ये शपथविधी घेत नाही, विशेष काही नाही. पण जेव्हा शरद पवार असं म्हणतात की मला या शपथविधीची कल्पनाच नाही, मला अजिबात माहिती नाहीये, कुठली चर्चा झालेली नाही, तर मला असं वाटतं की या प्रकारे अत्यंत शरद पवारांना अंधारात ठेवून, पवार कुटुंब असं म्हणत असतो पण सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे शपथविधी कार्यक्रमाला सुद्धा पोहोचू नये असं सगळं करत ज्या प्रकारे या तिघा चौघांनी जे काही सगळं केलं त्यातून महाराष्ट्रासमोर जे चित्र आलं ते मात्र अत्यंत विदारक आणि अत्यंत वाईट होतं. जे अजित पवार, एक लक्षात घ्याविलास, अजित पवार हे मूलतः माणूस म्हणून अत्यंत चांगले, प्रेमळ, कुटुंबोत्सव हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्या अजित पवारांच्या पश्चात मात्र ज्या प्रकारचं दर्शन घडलं ते फार विदारक होतं, वाईट होतं, आणि राजकारण या प्रकारे असू नये असं वाटणार होतं. श्रीमंत माने सर, आता शरद पवार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं सकाळी. ते असं म्हणाले की या सगळ्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेच्या बद्दल अजित पवारांची इच्छा होती आणि ते पूर्ण व्हावं ही माझी इच्छा आहे, म्हणजे आमची इच्छा आहे असं ते म्हणाले. एक स्टेटमेंट. दुसरं त्यांचं स्टेटमेंट असं आहे की आता मात्र अजित पवारांच्या जाण्याच्या नंतर त्याला खंड पडू शकतो. याचा अर्थ शरद पवार यांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे का की परिस्थिती बदलली आहे आणि आता विलिनीकरणाच्या बद्दलच्या प्रक्रियेला खो बसलेला आहे? विलासी, आपण सगळी चर्चा जी करतो आहे ती राष्ट्रवादीच्या 2 गटांना केंद्रस्थानी ठेवून करतो आहोत, आणि पण ती तशी नाहीये. तिला एक व्यापक राजकीय पट आहे, तो राज्यातल्या सत्तेशी संबंधित आहे, तो केंद्रातल्या सत्तेशी संबंधित आहे, आणि त्याचबरोबर ज्याला आपण चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतो अशा पद्धतीच्या एका राजकीय शहकाटशहाच्या राजकारणाचा पण त्याला एक वेगळा संदर्भ आहे. त्याचं कारण असं आहे की आता असं दिसतं आहे की हे खरं आहे आणि हे सगळ्यांनी मान्य केलंय. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतो की अंत्यसंस्काराच्या वेळेला सुद्धा नरहरी झिरवाळ आणि अन्य काही मंत्री जे आता सत्तेत सहभागी आहेत ते अगदी मोठ्या आवाजात सांगत होते की एकीकरण हे ऐक्य किंवा एकत्रीकरण हे आता फक्त औपचारिकता बाकी आहे असं सांगत होते परवा दिवशी. पण त्याच्यानंतरची सगळी समीकरणं बदललेली आहेत आणि आता आज असं दिसतं आहे की जे शरद पवारांच्या वाक्यामधून आलं, जे जयंत पाटील, शशिकांत शिंदे या तिघांनी, म्हणजे शरद पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे या तिघांनी जे घटनाक्रम सांगितला, तारखा सांगितल्या, बैठकीच्या तारखा सांगितल्या, आता विकास लवांडे ज्या तारखांचा 10 तारखेच्या याचा उल्लेख करतायत, हे सगळं जर पाहिलं तर असं दिसतं आहे की आता शरद पवारांचा जो गट आहे तो हे सगळं रेफरन्सेस बाहेर
बाहेर याच्यासाठी काढतोय की त्यांना ते एकत्रीकरण हवं आहे किंवा ते होणार होतं हे त्यांना उघड करायचं. मात्र जे सत्तेत सहभागी असलेला अजित पवारांचा गट आहे त्यांना मात्र हे आता नको दिसतं. त्याचं कारण असं आहे की अगोदरच्या परिस्थितीमध्ये जर एकत्रीकरण झालं असतं तर कदाचित या आघाडीचं एकूण वजन टिकवून ठेवण्यासाठी अजित पवारांसारखा खमक्या नेता तिथं होता आणि तेच लीडर म्हणजे या एकत्रित राष्ट्रवादीचे लीडर अजित पवारच असते. यामुळं त्यांना तशी काही चिंता नव्हती किंवा पक्षातल्या मोठ्या नेत्यांना मी हे समजून सांगेन असे जे त्यांची जी भूमिका होती जी सांगितली जाते आता ती पण त्याच्यातूनच आलेली. हे व्यापक याच्यासाठी आहे की जर या नेत्यांना जर नको असेल तर ते भाजपला नको आणि भाजपला याच्यासाठी नको आहे. पण जर ती विलिनीकरण होणार होतं तर ते भाजपच्या ग्रीन सिग्नल शिवाय कसं शक्य आहे? कारण ह्याच्यातली जी नावं होती, जी नावं बैठकींमधली वेगळी नावं होती. हो हा, कारण आपण बडे मुद्द्यामध्ये भाजपला सुद्धा तो प्रश्न विचारला होता सर, तुम्हाला मान्य आहे का? भाजपला हे मान्य असेल की नसेल याचा संदर्भ आता ते महत्वाचं नाही, याच्यासाठी राहत नाहीये. कारण अजित पवारांच्या गटाकडून एकटे अजित पवारच बोलत होते, बाकी कुणी फारसे नव्हते त्याच्यामध्ये सहभागी. आणि या उलट शरद पवारांच्या गटाकडून मात्र दुसरी फळी बोलत होती. तर हे जे आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याच्यातला आणखी एक मुद्दा आहे. भाजपची भूमिकेच्या अनुषंगाने आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस जे ती एकत्रित असो किंवा विभाजित असो, राष्ट्रवादी काँग्रेसची उपयुक्तता काय आहे याच्याबद्दल मात्र आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. त्याचं कारण असं आहे की भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची जी उपयुक्तता आहे ती विरोधकांची विशेषतः धर्मनिरपेक्ष मतं जी आहेत त्याच्या विभाजनाच्या अनुषंगाने उपयुक्तता अधिक आहे भाजपचं बळ वाढवण्यापेक्षा. त्याचं कारण ज्या शिव शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा ज्या मुंबईमध्ये नवाब मलिकांच्याकडे सगळी सूत्र देण्याच्या संदर्भातले जे सगळे निर्णय आहेत त्याच्यातून विरोधकांच्या म्हणजे भाजप विरोधी मतांमध्ये विभाजन घडवून आणणारा घटक किंवा ताकद असे म्हणून राष्ट्रवादीची उपयुक्तता अधिक आहे. आणि आता अडचण अशी आहे की आता जर एकत्रीकरण झालं तर ती तशीच्या तशीच उपयुक्तता राहील का याच्याबद्दल कदाचित भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असावी. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेला आणि इव्हन या तातडीचा शपथविधी सुद्धा त्याच्यातूनच झालेला की हे एकदा एस्टॅब्लिश करून द्यायचं. म्हणजे कदाचित आता हे माझं मत आहे, ते चुकीचं असेल तर मला सांगा. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला भाजपचं समर्थन असू शकतं, पण अजित पवारांच्या नंतर शरद पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीला तेच असेल की नाही याच्याबद्दलची शंका. बरोबर, जी साशंकता आहे तीच महत्वाची. हा, ती साशंकता आहे. पण विकासजी मुद्दा हा आहे की शरद पवार ज्या पद्धतीने आतापर्यंत मांडणी करत होते आणि आज त्यांनी अचानकपणे विलिनीकरण करणार होतो आणि आमची ती इच्छा असं म्हणणं म्हणजे भाजप सोबत जायला तेही तयार आहेत, हा थेट मेसेज आहे का? आम्ही काय रीड करायचं? नाही, मुळामध्ये आज पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही मतं मांडली, आमचे जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं, पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्याच्यातून लाईन महाराष्ट्राला लक्षात आलेली आहे. परंतु जे काही विलिनीकरणानंतरच्या जे काही नियम अटी किंवा स्ट्रॅटेजी जी काय असेल ती काही स्पष्टपणे पुढे आलेली नाही, कारण अजितदादा हयात नाहीत. आज अजितदादा हयात असते तर कदाचित जी काय 12 फेब्रुवारी तारीख ठरली होती त्या दिवशी कदाचित त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण, तुम्हाला जो प्रश्न पडलाय त्याचं स्पष्टीकरण निश्चितपणे त्यावेळेस मिळालं असतं. परंतु आता ते स्पष्टीकरण घेण्यात अर्थ राहिलेला नाही. मुळामध्ये काय माहितीये का, माने सर म्हणले ते मला अगदी पटतंय की भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये खेळ करतंय, राजकारण करतंय हे निश्चित आहे. कारण पवार नावाचा जो ब्रँड आहे या महाराष्ट्रातला, जो सेक्युलर विचारधारा, सर्वधर्म समभावी किंवा पुरोगामी विचाराचा जो काही वारसा पवार कुटुंबियाकडनं चालवला जातो किंवा त्यांचा जो पक्ष आहे हा पक्ष भाजपाचा खरा अडथळा आहे. आणि हा अडथळा कदाचित वेगळ्या मार्गाने कसा आपल्याला नष्ट करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये पवार नावाचा ब्रँड एकदा हटला की मग आपल्याला राज्य करायला मोकळं झालं. मग पवारांच्यातले काही लोक आपल्या हाताशी धरायचे, म्हणून अजितदादांच्या पक्षातले काही लोकांना ते हाताशी धरून हे राजकारण पुढच्या काळात सुद्धा सातत्याने करत राहतील. परंतु याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये खऱ्या कसोटी लागणार आहेत, परीक्षा लागणार आहेत. कारण भारतीय जनता पार्टीने आज बघा सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पद देताना अर्थ खातं दिलेलं नाहीये. म्हणजे भाजपाला काहीतरी वेगळं याच्यातून साध्य करायचंच आहे. आणि सुनेत्राताईंच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल आम्हाला दुःख वाटायचे काहीच कारण नाहीये, उलट त्याचा आनंदच आहे की पहिली महिला उपमुख्यमंत्री झाली. परंतु ज्या पद्धतीने ते काही खेळ करणारे लोक होते, भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर नाचून जर अजितदादांचा पक्ष चालणार असेल तर त्या पक्षाला निश्चितपणे पुढच्या काळात धोका निर्माण होऊ शकतो, तो पक्ष हायजॅक होऊ शकतो, अशी सुद्धा परिस्थिती भविष्यात उद्भवू शकते. म्हणूनच पवार साहेबांनी आज जे काय ऍक्टिव्ह झालेत, पवार साहेब काल नीरा नदीवर तिथला प्रश्न शेतकऱ्यांचे घेऊन पवार साहेब पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. याचा अर्थ पवार साहेबांना काहीतरी दिसतंय. पवार साहेब एक दूरदृष्टी असलेले नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक अनुभव आहे. भारतीय जनता पार्टी काय काय खेळ करू शकतं हे पवार साहेबांना निश्चित ज्ञात आहे. बरं, संजय आवटे सर, जी भीती शरद पवार यांना वाटतेय ती भीती आधार आहे, सआधार आहे की खरंच शरद पवारांना सुद्धा आपलं राजकारण या निमित्तानं साधायचंय? मी थेट विचारतो.
नाही, मुळात एक लक्षात घ्या की मग राजकारण सगळ्यांनाच करायचं आहे ते करण्यात ते गैर नाही. तर म्हणजे मुळात राजकारण बंगाळ आहे किंवा राजकारण वाईट आहे अशा प्रकारचा भ्रम पसरवण्याची गरजच नाहीये. मला असं वाटतं की राजकारण ही फार महत्वाची गोष्ट आहे. फक्त राजकारणामध्ये लेव्हल प्लेइंग फील्ड पाहिजे, एवढाच त्यातला मुद्दा आहे. आणि हे लेव्हल प्लेइंग फील्ड संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे. त्यामुळे ही सगळी अडचण मुळात आहे. पण जो प्रश्न तुम्ही विचारला, एक म्हणजे आता शरद पवारांच्या समोर जो पेच आहे हे अगदी नक्की होतं की जेव्हा अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आणि ते एकत्र आल्यानंतर काय प्रकारे पुढे होणार हे सगळं ठरलं होतं. मला असं वाटतं की सत्तेमधून की अजित पवारांचा पक्ष बाहेर पडला असता असं नाही, पण ठीक आहे, त्या सगळ्या संदर्भामध्ये जी स्पेस आहे फुलेशाह आंबेडकरी विचारांची वैचारिक भूमिका जी आहे त्या अनुषंगाने काही करता येईल असं दोघांनी वाटत असावं, त्याप्रमाणे ते निर्णय घेत होते. आता मात्र दिसतंय असं की मागाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे की आता जे शरद पवारांना अपेक्षित होतं, जे शरद पवारांना अभिप्रेत होतं ते मात्र आता होताना दिसत नाही. आणि त्यामुळे आता ज्या प्रकारे म्हणजे मागाशी जो उल्लेख झाला की शरद पवारांना अंधारात ठेवून ज्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तुम्ही जर बघितलं तर मुळामध्ये सगळं करताना मुख्यमंत्र्यांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी, त्यामुळे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाचे हे सगळे भेटत होते आणि त्यानुसार काय करायचं पुढे हे ठरवत होते. आणि हे सगळं ठरवताना त्याच्यामध्ये शरद पवारांना बाजूला ठेवायचं ही पूर्वटच होती. शरद पवारांना सोबत घेतलं, सुप्रिया सुळेंना सोबत घेतलं की सगळा पक्ष तिकडे जाईल. त्यामुळे तुम्ही जो मुद्दा म्हटला की वर्चस्वाची लढाई जी आहे तर शरद पवारांना सोबत घ्यायचंच नाही, शरद पवारांना बाजूलाच ठेवायचं हे ठरवलेलं होतं. आता या परिस्थितीमध्ये एक चित्र काय गेलं माहितीये का, म्हणजे तुम्ही जर बघितलं की अंत्यसंस्काराच्या नंतर शरद पवार ज्या प्रकारे अगदी असहाय्य हतबल वाटले, ज्या प्रकारे रडले मोठमोठ्यानं, तर लोकांना असं वाटलं की आता सगळं संपलं, म्हणजे आता शरद पवारांचं राजकारण संपलं आणि आता जे काही होईल ते फक्त बघत राहणं एवढं शरद पवारांच्या हातात आहे. विलास, तुम्हाला एक मजा सांगतो, मी काही वर्षांपूर्वी जेव्हा शरद पवारांना भेटलो आणि मी त्यांना असं म्हटलं की पवार साहेब तुम्ही एवढं तुमचं वय वगैरे पण तुम्हाला कधी निवृत्त व्हावं असं किंवा थांबावं असं वाटत नाही. तर ते म्हणजे संजय प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा जेव्हा थांबावं असं वाटतं तेव्हा नवीन आव्हान येऊन उभं राहत. 2014च्या सुमारास मला थांबावं असं वाटलं पण सत्तांतर झालं. 2018-19च्या सुमारास थांबावं असं वाटलं पण तेव्हा सगळा तो पाऊस आणि महाविकास आघाडीचा प्रयोग ते सगळं झालं. 2022-23 मध्ये थांबावं असं वाटलं, अजित पवार गेले म्हणजे भाजप सोबत गेले आणि आता अजित पवार गेले. तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा गरज येते, जेव्हा जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा उभं राहणं म्हणजे शरद पवार जे आता बाहेर पडले ना तो मेसेज होता की मी अद्याप जहाज सोडलेलं नाही. ठीक आहे, पण एक मुद्दा मला माने सरांकडून त्याचं उत्तर हवंय. माने सर, आता विलिनीकरणाला खंड आणि कदाचित ती आशा मावळली असं गृहीत धरून मी हा प्रश्न विचारतोय. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांना जर हा राष्ट्रवादीचा सगळा जो डोलारा आहे तो स्वतः सांभाळावा लागेल की पुढच्या काळात त्यांना पण एक चेहरा समोर द्यावा लागेल? या राष्ट्रवादीने दिला सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून, आता त्यांना सुद्धा द्यावा लागेल. नक्की शरद पवारांना हे सांभाळावं लागेल, परंतु आता त्यांचं वय आणि बाकीच्या मर्यादा पाहता त्यांना नवा चेहरा समोर आणावा लागेल. तो कोण असेल हे नंतरची गोष्ट आहे, परंतु त्यांना तो एस्टॅब्लिश करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं ज्याचा विकास लवांडीने उल्लेख केला की हे शेवटी बघा ते ठाकरे घराणं असो की पवार घराणं त्याचा एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड टिकवणे हे एका बाजूने प्रयत्न होतात आणि तो ब्रँड नेस्तनाबूत करणे, बाजूला टाकणे हा दुसऱ्या बाजूने प्रयत्न होतात. ते होत राहणार आणि पुढची लढाई पण याच पद्धतीची असेल. सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री पद देणं किंवा सुनेत्राताईंना पक्षाचं अध्यक्षपद देऊन तो ब्रँड आम्ही पण जपतो आहोत असं दाखवणं आणि प्रत्यक्ष तो पुढच्या काळामध्ये जपला जाणं, या दोन अत्यंत म्हणजे ज्याच्याकडे लक्ष ठेवावं अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरं असं आहे की पवारांच्या छत्रछायाखाली जयंत पाटलांनी किंवा शशिकांत शिंदेंनी पक्षाचं नेतृत्व करणे, प्रदेशाध्यक्ष किंवा बाकी सगळ्या गोष्टी, ही गोष्ट वेगळी आहे. आणि पवारांच्या घरामधून कुणीतरी येऊन तो ब्रँड पुढे नेणं म्हणजे जे आपल्याला ठाकरेंच्या बाबतीत दिसलं, जे आता ते पवारांच्या बाबतीमध्ये दिसेल. आणि याच्यातली एक गोष्ट सगळ्या राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ते पाण्यावर काठी मारल्यानंतर पाणी जसं तुटत नाही तसं त्या घराण्यांमधले जे वाद असतात ते वाद बाहेरच्या लोकांनी कितीही काट्या मारल्या तरी ते शेवटी कसं आहे की ते पाणी एक होऊन जातं आणि मग वाईट कोण ठरतं तर हे बाहेरून जे काट्या मारतात ते वाईट. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन दिग्गज नेत्यांच्या रूपाने, दोन दिग्गज घराण्यांच्या रूपाने ठाकरे आणि पवार, त्याच्यामध्ये ते पुन्हा एकदा दिसतंय आणि हे नवा ब्रँड एस्टॅब्लिश करणं हे दिसतंय तितकं सोपं नाहीये. आणि तोपर्यंत मात्र त्या जहाजाचं जे सुकाणू आहे ते शरद पवारांना स्वतःच्याच हातात ठेवावं लागतं. अगदी खरंय सर. आणि या महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक वास्तव हे आहे की इथं कार्यकर्त्यांना काय वाटलं, नेत्यांना काय वाटलं याच्यातून कधीच एकही घडत नाही आणि त्यांच्यात दुभंगत सुद्धा नाहीये. ठाकरे एकत्र यावे 2 दशकं वाटलं, पण जेव्हा ठाकरेंना राजकीय दृष्ट्या गरजेचं वाटलं तेव्हा ते एकत्र आले. आणि पवारांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं, जेव्हा त्यांना एकत्र या वाटलं तेव्हा ते एकत्र येत होते. दुर्दैवानं ही आघात झाला आणि त्याच्यानंतर हे झालं. त्यामुळे पुढच्या काळात आज राजकीय परिस्थिती बदलली. पुढच्या काळात या बदलत्या परिस्थितीमुळे त्या दोघांना जर वाटलं आपल्याला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही तर एकत्र येतील आणि काठ्या मारणारे काठ्या मारत राहतील. ते ओळखणं हेही त्यांच्या समोरचं आव्हान आहे. हुशार आहेत राजकारणी, ते ओळखून घेतील अशी अपेक्षा